हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक पुलावचा प्रकार बनवला आहे आणि छोले आणि पनीर वापरून बनवलेला हा पुलाव आहे. तर खूप छान अशी रेसिपी आहे. आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण ते कसं बनवला. आणि बेसिक तयारी तर मी आधी करून घेतले. तर आता डायरेक्ट रेसिपी बघूयात. तर गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलं, त्यामध्ये घातलेलं आहे तेल. त्यामध्ये काही खडे मसाले घातले, तर 4 ते 5 लवंग, मिरी, दालचिनीचा एक तुकडा, त्यानंतर 3 वेलची आहेत, 2 स्टारफूल आणि तमालपत्र. त्यानंतर घातलेला आहे 3 हिरव्या मिरच्या उभ्या कट केलेल्या आणि हा उभा चिरलेला कांदा. तर हे 3 मोठे साईजचे कांदे मी उभे चिरून घातलेले आहेत. आपण थोडासा तळलेला कांदाही वापरणार आहोत पुढे जाऊन, पण हा असा मी थोडा चिरून कांदा घातलेला आहे डायरेक्ट फोडणीमध्ये. तर आता कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर घालायचं आहे आलं लसूण पेस्ट. तर ही मी घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे. थोडीशी ओबडधोबडच बनवली, फार बारीक केलेली नाही आहे. आणि त्यानंतर हे 3 मोठ्या साईजचे टोमॅटो आणि तेही साधारणतः उभे कट करून घेतलेले आहेत, तर ते घालून घ्यायचे आहेत. तर आलं लसूण आपलं छान परतलं गेलं आहे. त्यानंतर आता टोमॅटोच्या फोडी घालूनही आपण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत. आणि त्यानंतर घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना. तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त क्वांटिटी करू शकता. मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि कोथिंबीरच्या अर्धा पुदिना घातलेला आहे. आणि आता तेही छान आपल्याला मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे. तर बघू शकता साईडनं तर पूर्ण तेल असं सुटायला लागले. त्यानंतर घालूयात दही. तर मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. त्यानंतर एक खडे मसाले, तर त्यामध्ये आहे मिरची पावडर, मीठ, धना जिरा पूड आणि किचन किंग मसाला. तर त्या किचन किंग मसाल्यासोबतच 1 चमचा मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. आणि आता हे सगळे मसाले आणि दही आपल्याला या ग्रेव्हीमध्ये छान असं परतवून मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली एक प्रकारची ग्रेव्ही त्यामध्ये तयार होईल. तर आता बघू शकता त्याचं तेल साईडला पूर्ण सुटायला लागले आणि मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता त्यानंतर हे आहेत छोले. तर हे मी रात्री भिजत ठेवले होते आणि त्याला मीठ घालून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर हे 250 ग्रॅम छोले आहेत. तर आपण अर्धा किलो प्रमाणात बिर्याणी बनवतोय, म्हणजे हे पुलाव बिर्याणी. तर त्यासाठी म्हणून मी पाव किलो छोले घेतलेले आहेत. नंतर आपण थोडंसं पनीरही घालणार आहोत, टोमॅटो, कांदा हे सर्वच आहे. तर मी पाव किलो छोले घातलेले आहेत. तर आता छोले परतून झाल्यानंतर शेवटी आपण घालणार आहोत तांदूळ. तर हे तांदूळ बिर्याणी राईस आहे आणि तो मी एक 10 ते 15 मिनटं स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता पाण्यामध्ये आणि तो घालणार आहोत. तर बरोबर अर्धा किलो हा तांदूळ आहे. त्यानंतर घालूयात तळलेला कांदा. आणि आता हे अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे, कारण तांदूळ कसा लगेच तुटला जातो. तर त्यामुळे मी अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घेणार आहे. आणि आता बऱ्यापैकी आपला मसाला सगळ्या राईसला मिक्स झालेला आहे. त्यानंतर लास्टला घालूयात आपण पनीर. तर हे 200 ग्रॅम पनीर आहे. हे मी कच्चंच घेतलं आहे. तुम्हाला तळून त्यामध्ये यूज करायचं असेल किंवा मॅरिनेट करून जर घालायचं असेल, तर तुम्ही मिरची पावडर किंवा आपण जे मीठ वगैरे घातलं ते सगळे मसाले त्याला मॅरिनेट करून घालू शकता. आणि हलक्या हाताने मी ते परत एकदा मिक्स करून घेतलं आहे. आणि नंतर घातलेलं आहे पाणी. तर हे चांगलं गरम केलेलं पाणी आहे, ते घातलेलं आहे. तर तांदळाच्या 3 पट आपण पाणी घातलेलं आहे, म्हणजे 1 वाटी तांदूळ असेल तर त्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे. तर मी आता सगळं घालून घेतलं आहे. त्यामध्ये शेवटी घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना. आपण मसाल्यामध्ये घातले त्यामुळे मी अगदी थोडीशी वरून कोथिंबीर पुदिना घातले. आणि झाकण ठेवून आपल्याला आता हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. तर ही प्रोसेस तुम्ही कुकरलाही करू शकता, म्हणजे कसं नंतर चेक करायची गरज नाही किंवा करपलं काय झालं असं बघण्याची गरज नाही. तर मी तर पातेलीमध्ये केलं आहे. आणि आता अगदी हलक्या हाताने मी मध्ये एकदा मिक्स करून घेतला आहे आणि परत झाकण ठेवले. नंतर काय आपण पाणी घातलेलं नाही, जे आपण पहिल्यांदा पाणी घातलं होतं तेवढ्या पाण्यामध्येच हा आपला पुलाव शिजलेला आहे. आणि एकदा हलवल्यानंतर त्यातलं पाणी आटत आल्यानंतर मी गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं मी परत चांगली वाफ देऊन घेतली. तर बघू शकता अगदी मोकळी आपली ही फडफडीत अशी म्हणजे पुलाव बिर्याणी तयार झालेली आहे. तर ते मी काकडी आणि गाजराचं रायतं आणि कांद्याची म्हणजे एक चटणी बनवली आहे, त्याच्यासोबत सर्व केलेला आहे. तर अगदी साधा सिंपल मेनू आहे. तुम्हालाही आवडेल नक्की या अशा पद्धतीनं
छोलेपासून पुलाव नक्की ट्राय करा, तुम्हाला हे आवडेल. आपण नेहमी छोलेची भाजी बनवतो, सेपरेट राईस वगैरे बनवतो, तर हा अशा प्रकारे बनवलेला पुलाव खूप टेस्टी लागतो. तर नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.